येथील ओसाळनगर मधील उत्तरमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली। गेल्या 10 दिवसापासून गणपती बाप्पाचे आगमन झाले होते। पहिल्या दिवसापासून विविध कार्यक्रम आयोजित करून लिंबू चमचा, लहान मुलांसाठी डान्स, संगीत खुर्ची, लहान मुलांचे संगीत गाणे असे विविध प्रकारचे व संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत उत्तरमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जात होते। तसेच 9व्या दिवशी महाभंडारा प्रसादाचे आयोजन केले होते। आज गणपती उत्सवाला महिला पेटा बांधून मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओसाळ कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक व मित्र मंडळाचे तरुण वर्ग आणि कॉलनीतील सर्व नागरिक महिला मोठ्या संख्येने संपूर्ण कॉलनी परिसरातील मिरवणुकीत सहभागी झाले होते। मित्र मंडळातर्फे गेल्या काही दिवसापासून गणेश उत्सव साजरा करण्यात आला होता। या गणेश उत्सवात खूप सारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। तसेच लहान मुलांसाठी खेळ, महिला भगिनींसाठी खूप सारे आयोजन करण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसापासून गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला आहे। बाप्पांचे आगमन आपल्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन आले। या संपूर्ण उत्सवाच्या आयोजनात ओसाळनगरच्या रहिवाशांची मदत केली, त्याबद्दल मी मंडळातर्फे मनापासून आभार मानतो। तसेच सर्व रहिवाशांनी ज्या प्रकारे महाप्रसाद असो इतर गोष्टींमध्ये सुधी सहकार्य केले, त्याबद्दल मी सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। तसेच मंडळातर्फे काही चूक झाली असेल त्याबद्दल मी सुद्धा माफी मागतो। कार्यक्रम महाभंडाराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता आणि गणपती बाप्पांना आज आम्ही निरोप देत आहोत। तसेच खूप आनंद उत्सवाने आणि खूप श्रद्धेने लोकांनी साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार असेच सहकार्य करतो। गणपती बाप्पा उत्तरमुखी हनुमान मंदिर मित्रमंडळाचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। गेल्या 10 दिवसापासून बाप्पा आमच्या कॉलनीमध्ये विराजमान होते आणि या 10 दिवसामध्ये बाप्पांचा आशीर्वाद आमच्या सगळ्या ओसाळनगरच्या लोकांना मिळालेला आहे। या मित्रमंडळाच्या वतीने रोज नवनवीन अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात होते। पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत लहान मुलांसाठी विविध अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेत। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चित्रकला स्पर्धा असेल, विविध अशा प्रकारचे खेळ असतील, महिलांसाठी रांगोळ्या असतील, या डान्स असतील, संगीत खुर्ची होती, अशा विविध प्रकारचे जे काही धार्मिक कार्यक्रम होते या ठिकाणी घेतला गेला। आणि 9व्या दिवशी रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही भंडाऱ्याचं आयोजन केलेलं होतं आणि या भंडाऱ्यामध्ये जवळजवळ 1000 लोकांचं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि विस्फूर्तपणे या ठिकाणी महिलांचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या ठिकाणी या ओसाळनगरच्या मित्रमंडळामध्ये होता। आणि खरं म्हणजे बाप्पांचा जो काही आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे।
आणि म्हणून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येऊ अशा प्रकारची प्रभूचरणी बाप्पांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत